जेव्हा आपण पॉक्सो केसेस, बाल लैंगिक अत्याचाराच्या केसेस बघतो, त्याच्यामध्ये 90% केसेसमध्ये आरोपी घराच्या आतले असतात. म्हणजे जनतेला वाटतं की मुलग्यांबरोबर अत्याचार होत नाही. सर्वे झाला होता, नॅशनल सर्वे. त्यावेळेला असं लक्षात आलं की एकूण ज्या ज्या मुलांवरती लैंगिक अत्याचार झालेले आहेत त्याच्यामध्ये 51% मुलगे आहेत. लहान मूल किती गोड दिसतंय, तर मी उचलीन आणि पापी जरा थांबा, स्वतःला आवरा. मला कल्पना आलेली आहे की या बालकासोबत लैंगिक अत्याचार होणार आहे किंवा होण्याची शक्यता आहे, भविष्यात होण्याची शक्यता आहे. तर एक भारतीय नागरिक म्हणून माझं हे कर्तव्य आहे की मी जवळच्या पोलीस स्टेशनला ह्याची माहिती दिली पाहिजे. आणि जर मी ही माहिती दिली नाही तर यासाठी सुद्धा कायद्यामध्ये, पोक्सो कायद्यामध्ये शिक्षा दिलेली आहे. बालक पुरुष असेल, स्त्री असेल किंवा तृतीय लैंगी, जो रूढ अर्थाने जे बोललं जातं, असं कोणत्याही लिंगाचं बालक असेल, तसंच अत्याचारी सुद्धा कोणत्याही लिंगाचा असेल. आपण ज्या घराला लहान मुलांसाठी सुरक्षित मानतो ते घर खरंच सुरक्षित असतं का? आकडेवारी अशी सांगते की महाराष्ट्रात बाललैंगिक शोषणाच्या अनेक घटना आजूबाजूला घडत असतात, पण लोक काय म्हणतील या भीतीपोटी या घटना समोर येत नाहीत. मुलांना स्पर्श करण्याआधीच त्यांना असुरक्षित स्पर्शाला सामोरं जावं लागतं आणि ही ती शांतता तोडण्याची वेळ आलेली आहे. नमस्कार, मी गायत्री श्रीरंग. माय समष्टी या यूट्यूब चॅनलवर बाल अधिकारांची पिगी बँक या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत नंदिता अंबिके, पुणे बालकल्याण समितीच्या भाग 2च्या त्या अध्यक्ष आहेत. नमस्कार अंबिके मॅडम. नमस्ते. आणि आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत ॲडव्होकेट प्रियांका कदम, ज्या मुस्कान संस्थेच्या इन-हाऊस लॉयर आहेत. आणि विशेष म्हणजे आजचे आपले अतिथी मुलाखतकार आहेत सुशांत आशा, आणि त्यांचंही स्वागत आहे. ताई, तुमची ओळख थोडक्यात. मी नंदिता अंबिके. मी मुस्कान ही जी फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन नावाची संस्था आहे, त्याची फाउंडर डायरेक्टर होते. 2015ला आम्ही काम सुरू केलं आणि आता सध्या मुस्कान हे बाल लैंगिक अत्याचार ह्या एकाच विषयाला धरून काम करतं. आणि आता गेल्या 3 वर्षांपासनं बाल कल्याण समितीवरती निवड झाल्यानंतर मी बाल कल्याण समिती भाग 2 ह्या पुण्याच्या समितीवरती अध्यक्ष म्हणून काम करतेय. मी ॲडव्होकेट प्रियांका कदम. मी FFCP मुस्कानमध्येच इन-हाऊस लॉयर म्हणून काम करते. मी मागील 3 वर्षापासून मुस्कानमध्ये इन-हाऊस लॉयर म्हणून काम करते. मुस्कानमध्ये ज्या काही बाललैंगिक अत्याचाराच्या केसेस येतात, ज्या आपण त्यांना लिगली मदत करतो. सरकारी वकील असतात कोर्टमध्ये, त्यांना असिस्ट टू पीपी म्हणून आपण वकील देत असतो. लहान मुलांना केसमध्ये काय होईल, कशा प्रकारे केस चालेल, किंवा त्यांना काय मदत हवी आहे, कुठल्या टप्प्यावर त्यांना गरज पडते, ह्या सगळ्या कामांमध्ये मुस्कान त्यांना मदत करतं. तिथे आपण एक लिगल हेल्प म्हणून वकील पण देतो. तर त्या प्रकारचं काम मी बघते. नमस्कार, माझं नाव सुशांत आशा. बाल हक्क कृती समिती म्हणून एक नेटवर्क आहे जे बाल हक्क विषयांवरती काम करतं. या नेटवर्कमध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. गेल्या 8 ते 10 वर्षापासून मी बाल हक्क या विषयावर काम करत आहे. नंदिता ताई, एवढा गंभीर प्रश्न आहे खरं तर बालकांच्या एकूणच अत्याचाराच्या संदर्भात. तर बालकांवर लैंगिक शोषण होणं हे मुळात होतच का? बालकांवरती लैंगिक शोषण होतं हे आजची गोष्ट नव्हे. हे जेव्हा अशा घटना खूप पुढे यायला लागल्या, त्याच्यामुळे पॉक्सो कायदा आपण खरं म्हणजे आणलेला आहे. तर बालकांवर लैंगिक शोषण का होत असेल, तर अनेक वेळा 2 प्रकारे बालकांवर लैंगिक शोषण होतं. एक तर लहान मुलं, तर लहान मुलांवरती लैंगिक शोषण होतं, ही गोष्ट सत्य आहे. तर ही किती दिवसांपासूनची होते, तर अगदी जन्माला आलेल्या 2 महिने 3 महिने ह्या वयापासून 18 वर्षाच्या होईपर्यंत अशा सर्व वयोगटांमध्ये लहान मुलांवरती लैंगिक शोषण होतं. या घटना नवीन नाहीत, या गेले अनेक वर्ष किंवा शतकही चालू असतील,
पण हळूहळू जेव्हा मुलांना स्वतःच्या शरीराबद्दल शाळांमधनं बोलायची टीचर्सनी सुरुवात केली, त्याच्या आधी असं काहीच नव्हतं. त्यानंतर मग ह्या गोष्टी पुढे यायला लागल्या आणि काही काही खूप निर्घृण केसेस पुढे यायला लागल्या आणि त्यांच्यासाठी वेगळे कायदे नव्हते. आणि त्याच्यामुळे लक्षात आलं की अरे, ही लहान मुलं आहेत, तर ह्यांच्यावरती काहीतरी कायदा यायला पाहिजे. आता लहान मुलांवरती का बरं? आपल्या नॉर्मल माणसांना आपल्याला काय वाटतं की लहान मुलांवर का मोठी मुली आहेत की अवेलेबल, डेव्हलप्ड बॉडीज अवेलेबल असताना सुद्धा लहान मुलांवरती का लैंगिक अत्याचार, अन्याय हा तर वेगळा विषय आहे, पण लैंगिक अत्याचार का होतात? तर ह्याचं बेसिकली कारण आहे, कारण की आपली जी पितृसत्ताक संस्था आहे ना एकूणच, त्याच्यामध्ये उतरंडीवरती लहान मुलं सगळ्यात तळात आहेत. लहान मुलांवर कोणीही विश्वास ठेवत नाही, स्वतःचे आई वडील सुद्धा नाही. आणि त्यामुळेच बाललैंगिक अत्याचार छपून राहतात, लपून राहतात. का असं आहे? कारण की बाल लैंगिक अत्याचार हे, आपण तर हे पहिल्यापासूनच म्हटलेलं आहे की हे पॉवर गेम आहे. कोणत्याही प्रकारचे लैंगिक अत्याचार जो आहे ही पॉवर गेम आहे. आणि समोरच्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला हे नक्की माहित असतं की हे मूल बोलू शकणार नाही, हे घाबरून जाईल, हे कन्फ्यूज होईल. आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखीन एक गोष्ट म्हणजे, समजा ह्यांनी सांगितलंच तर माझ्यावरच विश्वास ठेवतील कारण मी मोठा आहे किंवा मोठी आहे. बायकाही असतात बरं का अत्याचारी. तर हे त्यांना खात्री असल्यामुळेच हे होतं. आणि जास्तीत जास्त, जसं आपण पुढे बोलूच, की जास्तीत जास्त प्रमाण हे घरातल्या लोकांनी लैंगिक अत्याचार करण्याचं आहे. जेव्हा बाललैंगिक अत्याचाराच्या घटना म्हणतात त्यावेळी मुलग्यांवर पण अत्याचार होतात का, याबद्दल जनतेमध्ये प्रश्न आहेत. म्हणजे जनतेला वाटतं की मुलग्यांबरोबर अत्याचार होत नाही हो. किंवा हे अत्याचार फारसे उघडकीस येत नाही. दोन गोष्टी. एक सर्व्हे झाला होता, नॅशनल सर्व्हे 2007चा आहे मला वाटतं. आणि त्याच्याप्रमाणे जेव्हा प्रमाण पाहिलं की लैंगिक अत्याचाराचं प्रमाण कुणामध्ये जास्त आहे, शाळेच्या मुलांबरोबर हा सर्व्हे झालेला होता. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की एकूण ज्या ज्या मुलांवरती लैंगिक अत्याचार झालेले आहेत त्याच्यामध्ये 51% मुलगे आहेत आणि 49% मुली आहेत. आपण असं समजत होतो की मुलींवर जास्त लैंगिक अत्याचार होतात, तर मुलींपेक्षा जास्त मुलग्यांवर लैंगिक अत्याचार होतात. हो. जास्त किंवा कमीपेक्षा सुद्धा काय आहे ना, की अत्याचाराला जेंडर नाहीये. जे कोणी अवेलेबल असेल आणि त्यावेळेला जे काही करता येईल ते त्या परिस्थितीचा फायदा घेऊन केलेले अत्याचार हे जेव्हा लैंगिक असतात तेव्हा आपण त्याला बाललैंगिक म्हणूनच अत्याचार. कायद्यामध्ये अशी व्याख्या ठरवली आहे ना, पॉक्सो जो कायदा सांगितलाय त्यामध्ये कुठल्याही जेंडरचा, मुलगी हा किंवा मुली म्हणून असा शब्द हा वापरला नाही, तर कोणत्याही लिंगाचं मूल. हो. बालक. रादर कायद्याच्या डेफिनेशन मध्ये बालक, राईट, कारण ना बालक पुरुष असेल, स्त्री असेल किंवा तृतीय लैंगी, जो रूढ अर्थाने जे बोललं जातं, असं कोणत्याही लिंगाचं बालक असेल. तसंच अत्याचारी सुद्धा कोणत्याही लिंगाचा असेल. त्यामुळे ही डेफिनेशन इतकी ब्रॉड केली आहे की होता होईतो सर्व परीघ ह्याच्यामध्ये घेता येईल असं बघितलं गेलंय कायद्यामध्ये. म्हणजे दोन गोष्टी आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायला लागेल. बालक म्हणजे कुठल्याही लिंगाचा व्यक्ती जो 18 वर्षाच्या आतील आहे त्याच्यावरती होणारा लैंगिक अत्याचार हा पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत येतो. त्याचबरोबर अत्याचार करणारा व्यक्ती हा कुठल्याही लिंगाचा असू शकतो, पुरुष असू शकतो, स्त्री असू शकतो किंवा कोणत्याही लिंगाचा असू शकतो. ह्या दोन गोष्टी आपल्या सर्वसामान्यांना क्लिअर व्हायला पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण म्हणतो की बाबा मूल आहे, नाही आता ते तिथे स्त्रीच होती, आता तिथे सुरक्षित असेल, किंवा शाळेत आहे तिथे जास्त स्त्री आहेत, शाळेतल्या टीचर जास्त आहेत, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. नंदिताताई, बाललैंगिक अत्याचाराची नक्की व्याख्या काय आपण सांगू शकाल का? म्हणजे कोणत्या प्रकारच्या अत्याचाराला बाललैंगिक अत्याचार म्हणू शकतो? पहिलं तर बाललैंगिक अत्याचाराची व्याख्या करताना जी केली गेलेली आहे ना त्याच्यामध्ये अनेक गोष्टी विचारात घेतल्यात. तर त्याचं पहिलं आहे वय.
वय म्हणजे काय की 0 ते 18 वर्षापर्यंतच्या कोणत्याही लिंगाच्या बालकांवरती होणारा लैंगिक अत्याचार म्हणजे बाललैंगिक अत्याचार. ह्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की 18 वर्ष म्हणजे 17 पूर्ण नव्हे. 18 वर्ष म्हणजे 18वं वर्ष पूर्ण होईपर्यंत. म्हणजे समजा माझं 18वं वर्ष चालू, आज माझा 18वा वाढदिवस असेल तर उद्यापासनं मी अडल्ट होतो किंवा होते, आजपासनं नाही. तर 18व्या वर्षा पूर्ण होईपर्यंतची जी मुलं असतात, आता 0 पासनं म्हटलंय ना आपण, 0 पासनं म्हटलंय, तर ह्याचा अर्थ आईच्या पोटात असताना पासनं हा हे सगळे जे आहेत हे, म्हणून ते 0 ते 18 अशा प्रकारचं आपण व्याख्या वयाप्रमाणे केलेली आहे. हा, दुसरं लिंग, लिंगाप्रमाणे व्याख्या आहे की बाललैंगिक अत्याचार हे कोणत्याही लिंगाच्या बालकावरती होतात किंवा हे कोणत्याही लिंगाचा आरोपी असू शकतो. मग ती स्त्री असेल, पुरुष असेल, तृतीयपंथी असतील. त्यामुळे शक्यतो सर्वांना एकत्र घेता येईल अशी एक ब्रॉड व्याख्या बाललैंगिक अत्याचाराची केलेली आहे की ज्यामध्ये कोणी सुटणार नाही. हम्म, हम्म, हम्म. ओके, म्हणजे कायद्यानुसार अत्याचार करणारा व्यक्ती हा फक्त पुरुष नसून ती स्त्री असू शकते किंवा कोणत्याही लिंगाची व्यक्ती असू शकते. बरोबर. आणि ज्याच्यावर अत्याचार होते हे जे मूल, हे देखील मुलगीच असावे असं नाही, तर हे कोणत्याही लिंगाचं मूल असू शकतं. 18 वर्षाच्या आतील व्यक्ती स्पष्टपणे या कायद्यात म्हणलेलं आहे. तुम्ही ओळख देताना पीपी या शब्दाचा उल्लेख केला होता, आणि नक्की पीपी म्हणजे काय? पीपी म्हणजे सरकारने दिलेला वकील, पब्लिक प्रोसिक्युटर, जे सरकारतर्फे केस लढतात विक्टिमच्या वतीने. बरोबर. पण सरकारतर्फे केस लढायला म्हणजे सरकारी वकील असतात, मग नक्की तुमचा काय रोल असतो याच्यामध्ये? पीपींना असिस्ट करतो. म्हणजे आपण पीपींकडे खूप केसेस असतात, म्हणजे ज्या आपण दैनंदिन बघतोय की किती केसेस घडतात, त्या सगळ्या कोर्टात येणार आणि त्या जेव्हा एव्हिडन्सला येणार तेव्हा त्यांच्यावर ताण वाढतो. तर अशा वेळेस पीपींकडे भरमसाठ केसेस असतात आणि ह्या केसेसमध्ये आपल्याकडे ज्या केसेस येतात त्याच्यामध्ये आपण विक्टिमला, फिर्यादींना कोणत्याही प्रकारचा ताण येऊ नये त्याच्यासाठी आपण पीपींना सगळं रेडी करून देतो. रेडी म्हणजे की त्यांना आपण सांगतो की विक्टिमची ही स्टेज आहे, ह्या वेळेस विक्टिम येऊ शकते, किंवा विक्टिमची जर साक्ष असेल तर विक्टिमला कोर्टात आणण्यापासून तर घरी जाईपर्यंत आपण तिच्या सोबत असतो. म्हणजे मानसिक पूर्ण सपोर्ट आपण त्यांना देतो त्या ठिकाणी. म्हणजे ही झाली कायदेशीर बाजू. या व्यतिरिक्त आपला कसा रोल येतो याच्यामध्ये मुलांना मदत करण्यामागे? हा, आता प्रियांका जेव्हा बोलली ना की पीपीला मदत करणं किंवा मुलांबरोबर पोलीस स्टेशनला जाणं तक्रार दाखल करण्यासाठी किंवा कोर्टात जाणं, भावनिक मदत करणं, ह्याच्यासाठी ना पॉक्सो कायद्यामध्ये सपोर्ट पर्सन नावाची एक सुंदर कन्सेप्ट केलेली आहे. हा जो सपोर्ट पर्सन आहे, ह्या व्यक्तीनी म्हणजे तो पण अगेन मुलगा असेल किंवा मुलगी असेल, डझंट मॅटर, पण सपोर्ट पर्सन जो आहे त्यांनी पीडित बालकाला सर्व तऱ्हेची मदत करणं. म्हणजे ते बोलत नसेल तर त्याच्याशी जरा त्याला बोलतं करणं, त्याचे स्टेटमेंट जेव्हा पोलीस घेतात तेव्हा तिथे हजर असणं की ज्याने त्याला भीती कमी वाटेल, किंवा जेव्हा कोर्टात जायचं असतं, पोलीस स्टेशनला जायचं असतं, तर अशा ना एरियात जाताना मुलं घाबरतात, तर त्यावेळी त्याला भिवू नये त्यांनी, म्हणून त्याला बरोबर घेऊन जाणं, त्याला तो विश्वास देणं की आपलं इथे ऐकलं जाईल. आणि जेव्हा जेव्हा कोर्टात बोलवतात तेव्हा तेव्हा पालकांना सुद्धा सपोर्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी सपोर्ट पर्सन या कॉइन वर्ड मध्ये येतात. म्हणजे फक्त बालकच नाही तर पालकांना सुद्धा, कारण पालकांना पण पोलीस स्टेशनला जायला भीती वाटते, तर ह्या सगळ्यासाठी त्यांना योग्य ती कायदेशीर प्रक्रिया माहीत व्हावी. ह्याच्या पुढे काय होईल, आता काय होणार, पुढे काय होणार, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजाव्यात. त्यांना समन्स वेळेवर येत नाहीत पण ती यांच्यापर्यंत पोहोचतील तर त्यांनी सांगावं की या दिवशी तुला कोर्टात यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणि अनेक इतरही आहेत. तर ह्या सगळ्या भूमिका सपोर्ट पर्सन हा जो शब्द आहे ह्याच्यामध्ये येतात. आता सपोर्ट पर्सन मिळतो कसा केसला, तर जेव्हा केव्हा पोलीस किंवा अत्याचारित बालकाचे पालक हे कोणीही जेव्हा बालकल्याण समिती समोर येतात तेव्हा बालकल्याण समिती स्वतःच्या सही
शिक्क्यानी सर्व सदस्य आणि अध्यक्ष या सगळ्यांच्या सह्यांसह एक पत्र देते की ह्या गुन्हा क्रमांक या मधील ही पीडिता हिच्यासाठी ह्या व्यक्तीला सपोर्ट पर्सन म्हणून आम्ही घोषित करत आहोत. ह्या पत्राला खूप पॉवर आहे. म्हणजे हे पत्र जेव्हा तुम्ही दाखवता तेव्हा कोर्ट तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही कोर्टात घुसलात कसे मुलाबरोबर, किंवा पोलीस स्टेशन म्हणणार नाही की तुम्हाला काय पडलंय, तुम्हाला कशाला तक्रार दाखल करायची आहे. ह्या ज्या कायदेशीर गोष्टी ज्या खरं सहज व्हायला पाहिजेत त्या जेव्हा होत नाहीत त्यावेळेला कायदेशीर पद्धतीने केस दाखल होणं, कोर्टामध्ये जबान्या होणं, आणि त्याच वेळेला मूल म्हणजे मी जेव्हा मूल म्हणते ना तेव्हा ते कुठल्याही लिंगाचं, कारण मूल येते, तर त्यांना कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही. बोलताना हे मी बोलू का नको, मग मला काही म्हणतील का, मला मारतील का, ही भीती तेव्हा मुलांना राहत नाही. आणि त्यामुळे कायद्यामध्ये लेटेस्ट गाईडलाईन्स मध्ये हे जे ऍडिशन झालेली आहे की प्रत्येक पॉक्सो केसमध्ये सपोर्ट पर्सन हा दिलाच गेला पाहिजे आणि तो समितीने दिला पाहिजे. पण असा सपोर्ट पर्सन हे चाइल्डलाईनच्या बाबतीत होतं का? चाइल्डलाईनला जेव्हा एखादी घटना जाते, एखादी तक्रार जाते चाइल्डलाईन मध्ये, तर तेव्हा अशा सपोर्ट पर्सनची तरतूद चाइल्डलाईन मध्ये असते का? आता सपोर्ट पर्सन हा ना फक्त पॉक्सो मध्येच आहे, दुसऱ्या कुठल्या कायद्यामध्ये नाही. बाल लैंगिक अत्याचार झाला असेल तरच सपोर्ट आहे हे. आणि चाइल्डलाईन मध्ये अनेक प्रकारचे अत्याचार येतात, बालविवाह येतो, बाल गुन्हेगारी एवढी येत नाही, परंतु हे येतं की खूप मारहाण होतीये घरात, किंवा निग्लेक्टेड चाइल्ड आहे, हकलूनच दिलंय किंवा एकटंच दिसतंय, अशा सगळ्या ज्या केसेस असतात, किंवा मुलं स्वतः सुद्धा फोन करतात चाइल्डलाईनला 1098ला. तर चाइल्डलाईन मधले जे हेल्पलाईन चालवणारे जे सगळे ऑपरेटर असतात ते क्लासिफाय करतात की कशाची केस आहे, त्याप्रमाणे त्यांच्याकडे प्रोटोकॉल आहेत की त्याप्रमाणे त्यांनी पुढे काय केलं पाहिजे. तर जेव्हा बाल लैंगिक अत्याचाराची केस येते तेव्हा ते बाल कल्याण समितीला पत्र पाठवतात आणि मग त्या केसमध्ये बाल कल्याण समिती सपोर्ट पर्सन ऑर्डर देते. सपोर्ट पर्सन हे फक्त बाल कल्याण हो. समितीच देऊ शकते. मला असं विचारायचं की सर्वसामान्य इतर कायद्यांपेक्षा पॉक्सोचा कायदा हा जास्त कडक मानला जातो. तर तो नेमका कसा कडक आहे आणि त्यामध्ये नेमक्या कोणत्या विशेष तरतुदी आहेत की जेणेकरून बालकांचं संरक्षण किंवा बालकांना न्याय मिळवून देण्याकरता हा कायदा मदत करतो? हो, कडक यासाठी आहे की इतर कायद्यांमध्ये बर्डन ऑफ प्रूफ जे असतं ते म्हणजे प्रोसिक्युशनवरती असतं, सरकार पक्षातर्फे असतं. परंतु पोक्सोमध्ये बर्डन ऑफ प्रूफ हे अक्युज्ड वरती येतं. त्यानं सिद्ध करायचंय की मी हा गुन्हा केलेला नाही. मग तो त्याच्यासाठी काय काय म्हणजे काय काय करायचं ते करू शकतो. त्यामुळे हा कायदा कडक आहे. आणि दुसरी गोष्ट की हा कायदा पूर्णपणे बालकाला मध्यस्थानी केंद्रस्थानी ठेवून हा कायदा पूर्णपणे गुंफलेला आहे. म्हणजे थोडक्यात ताईंनी मगाशी सांगितलं की बालक जे म्हणेल ते अंतिम सत्य आहे. कारण की बालकाला आपण ऐकत नाही, त्यामुळे बालक हे सांगणं पण कधी कधी टाळतं की माझ्यासोबत काय होतंय. त्यामुळे पूर्णपणे बालकाला आपल्याला ऐकायचंय आणि बालक जे म्हणेल ते अंतिम सत्य आहे. मग बाकी जे काही एव्हिडन्स आहेत ते काय सांगतायत हे महत्वाचं नाही. मुलगा म्हणतोय, बालक म्हणतोय माझ्यासोबत हा गुन्हा घडलेला आहे, तर तो घडलेला आहे. जेव्हा फाशी होते याचा अर्थ काय, मॅक्सिमम काय होतं, जर का जनप्रक्षोभ उजाळलेला असेल तरच फाशीची शिक्षा जाहीर होते. आपल्या देशाने कसाबला फाशी देताना सुद्धा लाखो वर्ष लावली, हे सत्य आहे. त्यामुळे कुणाचा त्याला झालीच नाही, कारण की पॉक्सो कायदा हा मागण्यापासून नाही, त्या 14 नोव्हेंबर 2012 नंतर शिक्षा, त्याच्या आधी झालेल्या गुन्ह्यांचे नंतर जरी ते दाखल झाले असले तरी त्या शिक्षा त्यांना लागलेल्या नाही आहेत. पण हा जो आहे हा जेव्हा 14 नोव्हेंबर 2012 ला हा कायदा म्हणून हे झाला, काय म्हणायचं की आता हा कायदा झालेला आहे, त्या तारखेच्या पुढे घडलेले जे बाललैंगिक अत्याचार असतील त्यांच्याच बद्दल फक्त
पॉक्सोमध्ये केस दाखल होते. त्याचप्रमाणे जेव्हा एखादं जजमेंट लागतं तेव्हा बाकीच्या केसेसमध्ये जज शिक्षा कमी करू शकतात. आरोपीचं जे वागणं आहे, एकंदरीत जे काही त्याचं जेलमधलं वागणं बोलणं आहे याच्यावरून. पण पोक्सो केसेसमध्ये असं होऊ शकत नाही. पोक्सो केसेसमध्ये जजला सुद्धा शिक्षा कमी करता येत नाही. जो त्यानं गुन्हा केलाय त्याप्रमाणेच शिक्षा त्या जजला सुद्धा द्यावी लागेल. अजून एक असं आहे की पोक्सो कायद्यामध्ये 3 वर्षापासून जी शिक्षा चालू होती ती अगदी 20 वर्ष जन्मठेप ते फाशी एवढ्यापर्यंत शिक्षा दिलेली आहे. त्यामुळे हा कायदा खूप कडक आहे. हा गुन्हा करताना सुद्धा आरोपीने विचार केला पाहिजे असा कायदा हा बनवलेला आहे. आणि बालक जे आहे ते बालकाला आपण आधीपासूनच दाबून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे बालकाला आवाजच नसतो. तो किंवा हे शब्द पण आपण लहानपणापासून शिकवलेले नसतात. जसं आपण कान, नाक, डोळे, हातपाय हे अवयव शिकवतो त्याप्रमाणे आपण प्रायव्हेट बॉडी पार्ट्स पण बालकाला शिकवत नाही आणि त्यामुळे तो उघडपणाने सांगू सुद्धा शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी कायद्याने विचारात घेतलेल्या आहेत आणि नंतर हा कायदा बनवलेला आहे की कशा प्रकारे बालकाला आपण समजून घेतलं पाहिजे, बालकाच्या शब्दात घेतलं पाहिजे. त्यामुळे सुद्धा हा कायदा कडक आहे असं आपण म्हणू शकतो. कायदा हा कडक आहेच, पण त्याबरोबर हा मुलाचं संरक्षण आणि पुनर्वसन करणारा देखील आहे. तर त्याबद्दल थोडं बोलू शकाल? जर आपल्याला एक भारतीय नागरिक म्हणून मला समजतंय किंवा मला कल्पना आलेली आहे की या बालकासोबत लैंगिक अत्याचार होतोय, होणार आहे किंवा होण्याची शक्यता आहे, भविष्यात होण्याची शक्यता आहे, तर एक भारतीय नागरिक म्हणून माझं हे कर्तव्य आहे की मी जवळच्या पोलीस स्टेशनला ह्याची माहिती दिली पाहिजे. आणि जर मी ही माहिती दिली नाही तर यासाठी सुद्धा कायद्यामध्ये, पोक्सो कायद्यामध्ये शिक्षा दिलेली आहे, शिक्षा सांगितलेली आहे. कलम 19 प्रमाणे कायद्यामध्ये याच्यामध्ये पोक्सो कायद्यामध्ये याकरिता सुद्धा शिक्षा दिलेली आहे. म्हणजे बाल लैंगिक अत्याचाराची घटना झाल्यानंतर ज्यालाही समजली त्यांनी पहिलं कर्तव्य हे पोलिसांना ही घटना सांगायचीच आहे, अन्यथा त्या व्यक्तीला देखील शिक्षा होऊ शकते. कायद्यानुसार मॅन्डेटरी रिपोर्टिंग सांगितलंय. रिपोर्टिंग नाही केलं तर शिक्षा देखील होणार आहे. पण खरंच लोक पुढे जातात का तक्रार करण्यासाठी? पॉक्सोवरती काम करायला लागल्या 2015 साली, जवळजवळ 10-11 वर्ष होत आली आहेत. मला हे सांगायला बरं वाटतंय की आता रिपोर्टिंग वाढलंय. म्हणजे पूर्वी असं होतं की रिपोर्टिंग होत नव्हतं कारण की विश्वास नव्हता कायद्यावरती, तेवढे मदत करणारी लोक नव्हती, पोलिसांनाही पटलेलं नव्हतं की इतक्या लहान मुलांवरती होऊ शकतो का असा प्रकारचा अत्याचार. तर त्यामुळे तेव्हा रिपोर्टिंग कमी होतं. आता त्या मनाने मुलं बोलायला लागली आणि मुलं बोलतातच, पण वस्त्यांमध्ये पण आता NGOs काम करतात. तिथे ताईला सांगतात घरात नाही सांगितलं तर, किंवा शाळेमध्ये सांगतात. आणि हा कायद्याबद्दल बऱ्यापैकी प्रसार झालेला आहे, जो सतत व्हायलाच हवा आहे कारण त्याचं रिपिटेशन गरजेचं आहे. परंतु हे झाल्यामुळे मुलांना अवकाश मिळालंय की मी कुणाकडे तरी बोलीन आणि त्यामुळे केसेस दाखल होण्याचं प्रमाण वाढलंय. लोकांना वाटतं अत्याचाराचं प्रमाण वाढलंय. बरोबर. तर अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं नाहीये, दाखल होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तरीही ते एखाद्या हिमनगाच्या टोका इतकंच आहे. बरोबर बरोबर. अत्याचार यापूर्वी पण होत होते, आताही होत आहेत. प्रमाण वाढलं असं नाहीये, तर आता लोक पुढे यायला लागलेत, रिपोर्ट करतायत. बरोबर. पण मला म्हणजे लोक रिपोर्ट करायला पुढे येतात ही चांगली गोष्ट आहे. पण मला एका गोष्टीची भीती वाटते किंवा एक शंका आहे की बऱ्याच वेळा मी असं बघतो की लोकांना जेव्हा ही अशा प्रकारच्या घटना माहीत पडतात तेव्हा लोकांमध्ये भीती निर्माण होते. कारण की ते जेव्हा सांगतात की पुढे जातात की आम्हाला या बालकाला मदत करायची आहे, पण आम्हाला यातून काहीतरी धोके येतील. जर समजा आम्ही पोलिसांना ही माहिती सांगितली आणि हे कुठं माझं नाव उघड झालं तर जी अत्याचारित व्यक्ती आहे ती पॉवरफुल असू शकते बऱ्याच वेळा, तर ती आम्हाला काही धोका देऊ शकते. तर या भीतीमुळे लोक पुढे येत नाही किंवा पुढे जरी येण्याचा प्रयत्न केला, ते माहिती सांगण्याचा जरी प्रयत्न केला त्यांना, तरी कुठंतरी आपल्याकडं अशी व्यवस्था आहे की ज्यावेळेस तक्रारकर्ता म्हणजे माहिती देणारा पोलिसांकडे जातो तेव्हा पोलीस त्यांना सांगतात की तूच FIR कर. तर हे कितपत योग्य आहे? लोकांनी आधी तो कायदा पूर्ण वाचावा, गाईडलाईन्स पूर्ण, कारण मदत करायची इच्छा असणं ही बाल लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत चॅरिटी नाहीये.
कळलं. त्यामुळे ज्यांना मदत करायची आहे त्यांनी आधी त्याचं शिक्षण घेणं, म्हणजे सगळ्यांनी सोशल वर्कर व्हावं का नव्हे, पण कायदा वाचणं, आपले अधिकार काय आहेत ते वाचणं. आता तू जे आता म्हणालास ना, की ज्या कुणाला माहीत असेल त्यांनी पोलीस स्टेशनला फक्त पत्र लिहिलं तरी चालणार आहे, आणि ते सुद्धा त्यांनी रजिस्टर पत्रांनी पाठवावं, म्हणजे त्यांच्याकडे रिसीट राहते की आम्ही ही माहिती पोलिसांपर्यंत दिली होती. त्याच्या पुढे तक्रार दाखल करायला कोण करेल तक्रार दाखल? तर जर का मूल लहान असेल किंवा मुलाच्या बाजूने तक्रार करायला कोणीही नसेल तर पोलिसांनी ही गोष्ट सुओ मोटो घ्यावी असं कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. कारण नाही तर लोकांना भीती वाटते आणि मग मूल अत्याचाराच्या दुष्टचक्रातनं सुटत नाही. त्यामुळे पोलीस तक्रार दाखल करू शकतात. नागरिकांनी माहिती सांगितली म्हणजे त्यांनी तक्रार दाखल करायलाच पाहिजे असं नाही आहे. सुमोटो म्हणजे काय, थोडं स्पष्ट कराल का? हा, सुओ मोटो ह्याचा अर्थ सरकारी यंत्रणांनी स्वतः होऊन घेतलेली ऍक्शन. म्हणजे जेव्हा पोलिसांना हे समजतं की अशा पद्धतीचा अत्याचार झालेला आहे, ते जी पीडित व्यक्ती आहे, मूल आहे, त्याचा जेव्हा जबाब घेतला जातो की त्याच्या बाबतीत काय झालं, आणि त्यावेळेला त्याच्या बाजूने तक्रार दाखल करायला कोणी जर नसेल तर पोलिसांनी स्वतः होऊन, म्हणजे पोलीस स्वतःच फिर्यादी असतात. आणि तक्रारीतली कलमं कशावरनं दाखल होतात, तर बाळ जे बोललं आहे त्याच्यावरनं जी जी कलमं लागतात ती पोलिसांनी कायद्याच्या पुस्तकात बघून ती लावायची असतात. कुणालाही बाललैंगिक अत्याचाराची घटना कळली तर त्यांनी पोलिसांना ही माहिती देणे, जाता येत नसेल तर पत्राद्वारे, रजिस्टर पत्राद्वारे ही माहिती पाठवणे. पीडित मुलांचं जेव्हा गुन्हा दाखल होतो आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्या जेव्हा पुनर्वसनाचा भाग येतो तेव्हा त्याचं शैक्षणिक आणि मानसिक पुनर्वसन हे कसं केलं जातं CWCच्या माध्यमातून किंवा इतर जे अस्पेक्ट्स आहेत, तर ते किंवा बालस्नेही आपण म्हणू, तर त्या माध्यमातून कसं त्यांचं पुनर्वसन केलं जातं? 2-3 गोष्टी आहेत. पहिलं, ते मूल त्याच्या घरामध्ये सुरक्षित आहे का हे बघितलं जातं. म्हणजे जर का मूल आहे त्याच घरात आणि आरोपी पण त्याच घरातला आहे, त्याच्याबरोबर हे पण सांगायला पाहिजे की जेव्हा आपण पॉक्सो केसेस, बाल लैंगिक अत्याचाराच्या केसेस बघतो त्याच्यामध्ये 90% केसेसमध्ये आरोपी घराच्या आतले असतात. आणि त्यामुळे काय होतं की जर का ते मूलही त्याच ठिकाणी आहे आणि आरोपीही त्याच ठिकाणचा आहे तर अशा वेळेला वेगळी परिस्थिती असते. कारण आपोआपच आपला समाजच तसा असल्यामुळे आपल्या घरातली आपल्या म्हणण्यापेक्षा पीडिताच्या घरातली माणसं सुद्धा आरोपीच्या बाजूने उभी राहतात, मुलांच्या बाजूने उभी राहत नाहीत. आणि त्यामुळेच अनेकदा आम्हाला हे बघावं लागतं बालकल्याण समिती समोर जेव्हा केस येते की ह्या बाळाच्या घरी ह्याच्यासाठी सुरक्षित वातावरण आहे का, हे बघण्यासाठी आधी सामाजिक तपासणी रिपोर्ट आपण करतो. जर का बाळ घाबरलेलं दिसलं तर त्याला ताबडतोब घरच्यांच्या ताब्यात देत नाही आम्ही. त्याला तात्पुरत्या काळासाठी 8 दिवसासाठी, 4 दिवसासाठी एखाद्या ओपन शेल्टरमध्ये ठेवलं जातं आणि त्याच्या घरी जाऊन बघून आलं जातं की परिस्थिती काय आहे आणि हे मूल घरी सुरक्षित असेल का, हे ठरल्यानंतर मुलाशी बोललं जातं त्याला घरी जायचं आहे का, आणि मग पालकांचं आणि त्या बालकाचं असं दोघांचंही समुपदेशन करून आपण त्यांना मुलांना घरी पाठवतो. कधी कधी असं लक्षात येतं, विशेषतः जेव्हा खूप गंभीर गुन्हे नसतील किंवा जेव्हा आरोपी हा स्ट्रेंजर आहे, अनोळखी आहे, त्यावेळेला पालक खूप सपोर्ट करतात. त्यावेळेला मुलांना संस्थेत ठेवायची गरज नाही. परंतु जेव्हा अशी आहे की आरोपी आहे, हा काका आहे, मामा आहे, सख्खा भाऊ आहे, चुलत भाऊ आहे, आणि हेच प्रमाण 90% आहे, शेजारी आहे, शिक्षक आहे, PT टीचर आहे, म्हणजे थोडक्यात कुंपण शेत खातंय असं जिथे जिथे आहे अशा ठिकाणी मूल त्या क्षणी स्वतःला सुरक्षित समजत नाही, कारण विश्वास राहत नाही.
त्यामुळे त्यावेळेला मुलांना संस्थेत ठेवणं, तिथे त्यालाही स्ट्रॉंग बनवणं, त्यालाही समजावून सांगणं गोष्टी, त्याला प्रक्रिया समजावून सांगणं, त्याला थोडं मानसिकदृष्ट्या काउन्सिलिंग करणं, शांत. आणि काउन्सिलिंग म्हणजे कोणीही नाही हा, मानसोपचार म्हणजे सायकोलॉजिस्ट कडून काउन्सिलिंग करून त्या मुलाला शांत करणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सुद्धा फॉलोअप चालू ठेवणं, हे करून मग त्या मुलाला आपण घरी, हे संस्था का संस्था नाही या विषयावर बोललो. दुसरं असं की जेव्हा एखादा गंभीर गुन्हा घडलेला आहे, त्यामुळे म्हणजे पॉक्सो मधल्या 4, 5, 6 3, 4, 5, 6 ही जी कलमं आहेत की ही बलात्कार किंवा निर्घृण बलात्कार, ह्या जेव्हा केसेस आहेत तेव्हा सरकारतर्फे मनोधैर्य नावाची योजना आहे. ही जी मनोधैर्य योजना आहे ही गुन्हा दाखल झाला की लागू होते, परंतु आता असं आहे की जोपर्यंत त्या मुलाचा फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेटच्या समोर जबाब होत नाही, हल्ली त्याला 183चा जबाब असं म्हणतात, तो होत नाही तोपर्यंत ते मूल नक्की काय बोललं आहे, त्यांनी शब्द फिरवले तर नाहीत ना, माघार तर घेतली नाही ना, म्हणजे फर्म काहीतरी एक म्हणजे असा कुठला दबाव मुलावर आणला दबाव नसताना मुलं जेव्हा जे बोलतात कोर्टामध्ये, कारण कोर्टामध्ये म्हणजे सगळ्यांच्या देखत नाही, हा 183चा जो जबाब आहे व्हिडिओ हा कॉन्फरन्सिंग नाही, हा फक्त फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेटच्या केबिन मध्ये, तिथे मूल असतं, मॅडम असतात, बहुसंख्य वेळेला मॅजिस्ट्रेट मॅडम असतात, त्यांची टायपिस्ट असते, आणि त्या मुलाला जर वाटत असेल की माझ्याबरोबर माझ्या आईनी थांबावं किंवा सोशल वर्करनी थांबावं किंवा कुणी नको, मी एकटीच बोलेन किंवा एकटाच बोलेन, तर अशा वेळेला त्या सगळ्या मान्य करून जे स्टेटमेंट घेतलं जातं तेच फायनल स्टेटमेंट असतं. पोलीस स्टेशनला घेतलेलं स्टेटमेंट हे फायनल नसतं, आणि त्याप्रमाणे कदाचित मग कलम वाढ किंवा कलम कमी असं काहीही त्याच्यामध्ये होऊ शकतं. तर ही झाली पहिली गोष्ट. आता ही 183चा जबाब झाल्यानंतर पोलिसांचं हे काम आहे की त्यांनी काही कागदपत्र मनोधैर्य योजनेसाठी विधी सेवा प्राधिकरणामध्ये हजर करायची आहेत, पाठवायची आहेत. खरं म्हणजे पोलिसांना हे सोपं आहे, जेव्हा चार्जशीट दाखल होतं तेव्हा हे सगळे कागद त्यांच्याकडे असतातच मनोधैर्य योजनेला लागणारे, तर त्याच कागदाची एक प्रत जर का त्यांनी विधी सेवा प्राधिकरणामध्ये दिली आणि पालकांचा अर्ज त्याला जोडला, तर ते प्रकरण मनोधैर्यासाठी आपण पुटअप करू शकतो. त्याला मिळेल की नाही मिळेल हे नंतरचा प्रश्न आहे, परंतु प्रकरण विधी सेवा प्राधिकरणापर्यंत पोहोचवणं हे अगदी सहज शक्य आहे. पोलिसांनी जर का हे प्रकरण दाखल केलंच नाही, तर पालकांना सुद्धा हा हक्क आहे की त्यांनी विधी सेवा प्राधिकरणात जावं आणि की आपल्याकडे जे काही कागदपत्र आहेत ते आणि स्वतःचा अर्ज याच्यावरती विधी सेवा प्राधिकरणामध्ये माहिती द्यावी आणि थोडा फॉलोअप घ्यावा, कारण मग विधी सेवा प्राधिकरण पोलिसांना विचारेल की तुम्ही हे प्रकरण आमच्यापर्यंत का आणलं नाहीत. तर हे सरकारी योजना चांगल्या आहेत, परंतु त्याच्यासाठी फॉलोअप करणं आणि तिथपर्यंत आपण पोचतो की नाही हे बघणं, हे सुद्धा ह्याच्यात सुद्धा सपोर्ट पर्सन काम करतात. तर हे जे ही एक मोठी योजना आहे. ह्या पलीकडे जाऊन सगळ्याच मुलांसाठी बाल संगोपन योजना आहे, म्हणजे सिंगल पेरेंट असेल किंवा अत्याचारित बाळ असेल किंवा पालकांना खूप अनेक प्रकारचे न बरे होणारे रोग असतील किंवा बाळाला असतील, HIV सारखा आहे किंवा काहीही अपंगत्व आहे, आई वडील दोघंही अपंग आहेत, अशा अनेक जेव्हा परिस्थिती असतात त्याच्या वेळेला बाल संगोपन ही योजना दिली जाते. पण मग असं असतं का की मनोधैर्य मिळाल्यानंतर तुम्हाला बालसंगोपन नाही मिळणार किंवा नाही. बालसंगोपन म्हणजे जसं की लाडकी बहीण मिळाली तर तुम्हाला संजय गांधी नाही मिळणार किंवा अशा काही हे असतं का त्याच्यामध्ये? नाही, बाल संगोपन जे आहे ते वेगळ्या कारणांसाठी दिलेलं आहे, आणि मनोधैर्य जे आहे त्याच्या नावातच आहे ना, मनाला धीर मिळावा म्हणून, म्हणजे ह्या कारणामुळे मुलाला घरात बसावं लागू नये, त्याचं शिक्षण अर्धवट राहू नये, त्याला काहीतरी सरकारकडनं कॉम्पेन्सेशन मिळालंय की तुझ्या बाबतीत जे घडलंय ना त्याच्यात तुझी काही चूक नाहीये, तर आमच्या बाजूने आम्ही तुला ही मदत करतोय की ज्याचा उपयोग करून मग तू
कधी कधी अशी परिस्थिती येते की आई वडिलांना घर बदलावं लागतं, मानहानी मानहानी आणि असते. अनेक गोष्टी. कधी कधी अशी परिस्थिती असते की लहान लहान मुलांवरती अशा तऱ्हेचा अत्याचार झालेला असतो की सर्जिकल इंटरव्हेन्शन म्हणजे त्यांना त्या मोठी मोठी ऑपरेशन करावी लागतात. तर ह्याच्यासाठी पैसे कुठनं आणणार? तर त्यासाठी म्हणून हे मनोधैर्याचे पैसे असतात. ताईंनी विधी सेवा प्राधिकरण बद्दल बोलले, त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगू शकता? हो. विधी सेवा प्राधिकरण म्हणजे दालसा, डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी. तर यामध्ये ज्या कोणाला कायद्यामध्ये मदत हवी आहे त्यांना वकील देण्याचं काम सुद्धा दालसा करतं. त्याचप्रकारे जे कायद्यामध्ये ज्या ज्या तरतुदी सांगितलेल्या आहेत, की जसं ताईंनी आता सांगितलं की मनोधैर्य योजनेचं जे आहे, त्यानंतर ऍसिड अटॅकमध्ये सुद्धा मनोधैर्य आहे. तर अशा व्यक्तींना सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं काम दालसा करतं. जे काही कायदेशीर मदत पाहिजे असेल तर सामान्य व्यक्ती विधी सेवा प्राधिकरणाकडे जाऊ शकतो. इव्हन एखाद्या केसमध्ये आरोपीला किंवा फिर्यादींना वकील हवा आहे, तर त्यामध्ये सुद्धा लिगल एड वकील देण्याचं काम सुद्धा दालसा करतो. आणि ही सर्व्हिस मोफत असते. हो, मोफत सर्व्हिस. सामाजिक कार्यकर्त्यांना जनरली माहिती असतं की बालकांशी कसं वागायचं. मग पोलिसांना जनरल ते मोठ्यांमध्येच ते काम करत असल्यामुळे बालकांशी कसं वागायचं हे त्यांना माहिती नसतं. आणि त्यात ते जर बालस्नेही पोलीस असतील तर त्यांनी कसं वागणं अपेक्षित आहे हे सांगा. बालस्नेही पोलीस ही कन्सेप्ट का बरं आली असेल? तर ह्याचं एक पहिलं कारण आहे की आपली जी IPC किंवा आताची BNS आहे, ह्यामध्ये नेहमी आरोपीच्या विरुद्ध जर गुन्हा असेल तरीही पीडितेनीच ह्या बाजूनी प्रूव्ह करायचं आहे की माझ्यावर गुन्हा दाखल झाला. आणि पॉक्सो हा एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. पोलिसांना ह्याची सवय नसते आणि त्याच्यामुळे त्यांना वाटत, म्हणजे आपण म्हणतो ना ट्रेनिंग मध्ये सुद्धा पॉक्सो हा एकच कायदा उलटा आहे की जिथे आरोपीला प्रूव्ह करायचंय की मी हे केलं नाही, त्या बालकाला नाही प्रूव्ह करायचंय. हा, त्याला जे वाटलंय त्याच्या बाबतीत जे झालंय असा त्याचा जो समज आहे हेच त्याचं स्टेटमेंट असेल. आता हे करत असताना बालकांच्या कलानी घ्यायला पाहिजे, कारण मुलं लहान आहेत. मुलं बोलतील की नाही किंवा तुम्हाला पाहिजे तसं सुसंगत बोलतील की नाही, किंवा तुमची पोलिसांना आजपर्यंत सांगितलेलं आहे की तुझी भीती वाटली पाहिजे आणि इथे मात्र बालकाला तुझी भीती वाटली नाही पाहिजे. तर हे ड्युएल जे जगणं आहे ना, हे त्यांच्यासाठी सुद्धा खरं म्हणजे अवघड आहे. परंतु हे शिकलं जातं. ह्याच्यामध्ये ज्यांना बालकांबद्दल म्हणजे हे बघ 10 वर्षाच्या आतली बालकं असतात ना, त्यांच्यासाठी सगळ्या जगाला सहानुभूती आहे आणि मग ते बालस्नेहीपणा आपोआप येतो. परंतु जेव्हा ॲडॉलसंट किशोरावस्थेतले मुलं मुली हे जेव्हा गुन्हा दाखल त्यांच्या पीडित म्हणून गुन्हा दाखल होतो, तर अशा वेळेला त्यांचं जे मानसिकता आहे ती ही पूर्णपणे निर्दोष नसणार. हा जो हे बघा पोलीस सुद्धा शेवटी माणूस आहे, त्यामुळे जी समाजाची मानसिकता आहे तीच पोलिसाची पण मानसिकता आहे. पण इतक्या वर्षांमध्ये बरोबर काम करून बोलून ट्रेनिंग्समुळे खूपच सुधारणा आहे की पोलीस आज युनिफॉर्म न वापरणं, मुलाला कम्फर्टेबल वाटेल अशा ठिकाणी त्याचा जबाब दाखल करून घेणं, त्याला जर का मध्येच भीती वाटली किंवा त्याला भूक लागली असेल किंवा त्याला टॉयलेटला जायचं असेल तर असे ब्रेक्स देणं, खूप ओव्हरवेल्मिंग झालं तरी सुद्धा मध्ये थांबवून थोड्या वेळाने ती जबाब पूर्ण करणं, हा मुलाला कम्फर्टेबल करणं आणि त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यासाठी करणं, ह्या गोष्टी पोलिसांनी केल्या म्हणजे ते पोलिसांचं असं विशेष काही ट्रेनिंग होतं का? पोलिसांनी बालस्नेही असावं म्हणजे काय असावं ह्याच्यावरती वेगवेगळ्या संस्था पोलिसांची ट्रेनिंग करत असतात, विशेषतः सामाजिक संस्था, कारण की ते समाजाच्या बाजूने मुलाच्या बाजूने बघत असतात आणि त्यांना अनेक वर्ष काम करत असल्यामुळे सुद्धा अनुभव असतो की मुलं कुठे कुठे घाबरतायत किंवा तुमचा रोल काय आहे. हे पहा, कागदावर सगळंच लिहिलेलं आहे परंतु तसं वागणं हे
प्रत्येक व्यक्तीला सोपं जाईल असं नाही आहे. नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर मी जेव्हा सुरुवातीला 2015 साली हे काम सुरू केलं, तेव्हा एका वडिलांनी एका स्वतःच्या मुलीवरती बलात्कार केलेला होता. मुलगी 14 वर्षाची होती आणि तिने शाळेत सांगितलं कुणाला तरी, आणि तिथून ती केस आमच्याकडे आली. आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा. तर जेव्हा मी त्या मुलीबरोबर गुन्हा दाखल करायला पोलीस स्टेशनला गेले, तेव्हा ती केस सिरियसली घेणं हे पोलिसांना खूप अवघड जात होतं. शेवटी मी PI म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर, जो त्या स्टेशनचा हेड आहे, त्याच्याकडे गेले. तर तेव्हा त्याच्या सुद्धा मनात असंच होतं की बाप असं करणार नाही. आणि हे खूप नॅचरल आहे. मी जे म्हणते ना, पोलीस पण माणूस आहेत. बरोबर. तेव्हा मला त्यांना असं सांगावं लागलं की सर, सगळेच बाप आपल्यासारखे प्रेमळ नसतात. अधिकाऱ्याला वाटलं की मी बाप आहे, मी असं कधीच करणार नाही, तर कुठलाच बाप करणार नाही, पण असं नाही करतायत. आणि ह्या गोष्टी खूप वेळा चर्चेतनं आणि ट्रेनिंग्स मधनं आणि अनुभवांमधनं केसेसच्या हळूहळू ही सेन्सिटिव्हिटी येते. मला असं विचारायचं की बाल लैंगिक शोषणाच्या बाबतीत आपण लहान मुलांना बऱ्याचदा, आता आपण ते गुड टच बॅड टच असं म्हणत नाही, आपण त्याला सुरक्षित स्पर्श असं म्हणतो. हे जे आपण शाळांमध्ये जे काही ट्रेनिंग देतोय किंवा वस्ती पातळ्यांवरचं ट्रेनिंग देतोय, मला असं नेहमी वाटत आलंय यामागे की जे विक्टीम होत आहेत त्यांना ट्रेनिंग देण्याऐवजी जे करणारे आहेत म्हणजे रिक्षा संघटना असतील किंवा या शाळांचे ड्रायव्हर संघटना असतील, अशा ठिकाणी ट्रेनिंग घेण्यामागे सामाजिक संस्थांचा का प्रयत्न नसावा, हा मला पडलेला प्रश्न आहे. हे पहा, ट्रेनिंग ना अख्ख्या जनतेला द्यायला हवंय. हा. म्हणजे सगळ्यांनाच द्यायला हवंय. शिक्षकांना द्यायला हवंय, जे शाळेचा जो सपोर्ट स्टाफ असतो त्यांना द्यायला हवं आहे. ह्या रिक्षा ड्रायव्हर्स जे खरं तर मुलांच्या खूप जवळ असतात, कदाचित कधी कधी मुलं रिक्षा ड्रायव्हरला सांगतात त्यांच्या की काका माझ्याशी असं असं झालं, तर अशा परिस्थितीत काय करावं हेही त्यांना माहित असू दे. आणि हे 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 जर होत असेल तर हा बाललैंगिक अत्याचार आहे ह्याचीही माहिती जबरदस्तीने गालावर पापी घेणं हा कायद्याच्या व्याख्यामध्ये बाललैंगिक अत्याचार आहे. त्याच्यानंतर इंटेंट, मग त्या मुलाला काय वाटलं त्याच्यावरनं इंटेंट ठरेल. म्हणजे खूप इनोसेंटली होतात काही काही गोष्टी, परंतु लहान मुल किती गोड दिसतंय तर मी उचलीन आणि पापी, जरा थांबा, स्वतःला आवरा. कारण की काही झालं तरी घटना जर का तशी असेल तर मग, कारण कायद्याला डोळे नाहीयेत ना. बरोबर. त्यामुळे घटनेची जे लिहिलं गेलं त्याप्रमाणे कायदा चालतो. मूल काय म्हणतंय याच्याप्रमाणे कायदा चालतो. तर हे बॅलन्स फार अवघड आहे. तर सगळ्यांबरोबरच मला तर असं वाटतंय सध्याच्या आता हे जे सध्या जे चाललंय ना की किशोरवयीन मुला मुलींची प्रेम प्रकरणं, तर ह्याच्यामध्ये मला खूप मनापासून असं वाटतं की वस्त्यांमधल्या युथ मंडळ जी आहेत, युवक मंडळ आहेत, गणेश मंडळ आहेत, जिम आहेत, ह्या सगळ्या मुलांना ह्या सगळ्या व्याख्या, ह्याचे अर्थ काय होतील, एकूण भावना आणि कायदा अशा दोन्ही गोष्टींवरती नक्कीच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा बोलायला हवं आहे. आणि ते कोणत्याही प्रकारे धाकयुक्त नसावं, ती माहिती असावी, ती का बरोबर आहे हे सांगता यावं. म्हणजे ना कोणत्याही प्रश्नाचा का कळला तर ते सगळ्यांना पटतं. हे का, मलाच का गुन्हेगार म्हणतात, ती तर मला लाईन देत होती, मग मीच का गुन्हेगार आहे. बरोबर. ह्या साध्या साध्या गोष्टी जेव्हा का कळतं ना तेव्हा ते सगळ्यांना पटतं. आणि त्यामुळे मुलींबरोबरही सेशन व्हायला हवे आहेत आणि मुलग्यांबरोबरही व्हायला हवे आहेत आणि ते एकत्र व्हायला हवे आहेत. बरोबर. कारण समाजात ते एकत्र राहणार आहे. तुम्ही उदाहरण दिलं की मुलाची जबरदस्ती पप्पी घेणं हा पण अत्याचार आहे. पॉक्सोमध्ये किंवा बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अशी काही उदाहरणं आहेत का, किंवा असे काही कृत्य आहेत का जे स्पर्श न करता देखील त्याला अत्याचार म्हटलं जाऊ शकतं? हो,
बाललैंगिक अत्याचार मध्ये हा जो कायदा आहे याच्यामध्ये अत्याचारांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये हात लावून, म्हणजे हात म्हणजे फक्त हात नव्हे तर स्पर्श करून होणारे अत्याचार आणि स्पर्श न करता होणारे अत्याचार, अशा 2 गोष्टी आहेत. तर स्पर्श करून होणारे अत्याचार आपल्याला माहितीच आहे, आपण बोललोच इतक्या वेळ. पण तो स्पर्श न करता कुठे कोणते अत्याचार होऊ शकतात, तर एखाद्या बालकाला स्वतःचे लैंगिक अवयव दाखवणं किंवा आपले लैंगिक अवयव बघायला लावणं किंवा एखादी पिवळी म्हणतो पोर्नोग्राफी, ब्लू फिल्म असं ज्याला म्हणतात, किंवा लैंगिक व्हिडिओ, हे लैंगिक कृत्य करत असतानाचे व्हिडिओ हे मुलांना दाखवणं किंवा त्यांचा वापर अशा प्रकारच्या व्हिडिओज करण्यासाठी त्यांचा वापर करणं. एवढंच नाही तर आताचे जे सगळे आपले डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत ना, इंस्टाग्राम आहे, हँगअप आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, ह्याच्यावरनं व्हिडिओ रेकॉर्ड करणं किंवा ह्याच्यावरनं अश्लील बोलणं लहान मुलांची, लहान म्हणजे 18 वर्षाच्या खालच्या सगळ्या बालकांची अश्लील बोलणं, म्हणजे हेतू लैंगिक असणं, ह्याच्यानुसार जे जेही काही केलं जातं दाखवणं, त्यांच्याकडनं करून घेणं, ते रेकॉर्ड करणं, ह्या सर्व, किंवा काहीतरी वेगळंच स्वतःची आयडेंटिटी दाखवून त्यांच्याकडनं काही गोष्टी त्यांना फसवणं, त्यांना प्रेमसंबंधात फसवणं, ह्या सगळ्या गोष्टी पॉक्सोमध्ये कव्हर्ड आहेत. आणि याला कायदेशीर शिक्षा आहेत. स्पर्श झाला असेल किंवा नसेल, जिथे सेक्शुअल इंटेन्शन आहे त्या कृतीला पॉक्सोमध्ये शिक्षा आहे. हो, लैंगिक हेतूने केलेली कोणतीही कृती जी बालकांसमोर बालकांच्या बाबतीत केली गेलेली आहे, त्या सर्व गोष्टी पॉक्सोमध्ये कव्हर्ड आहे. पॉक्सो कायद्यामध्ये अवेअरनेस करण्यासाठी, म्हणजे कायद्याची माहिती देण्यासाठीच सेक्शन ऑलरेडी आहे की ह्या कायद्याचा प्रसार करण्यासाठी लोकांनी काही पावलं उचलावीत, सेशन घ्यावेत वगैरे वगैरे. आता नव्याने एक जी आर आलेला आहे की सगळ्या शाळांमध्ये बाल लैंगिक अत्याचाराबद्दल माहिती देणारे सेशन त्यांनी घेतले पाहिजे. शाळांमध्ये, बालगृहांमध्ये अशा तक्रार पेट्यांचं किंवा निरीक्षण गृहांमध्ये पण तक्रार पेटीचं हे केलेलं आहे आपण. तर तक्रार पेटीमध्ये ज्या तक्रारी येतात त्या CWC पर्यंत किंवा अशा यंत्रणांपर्यंत कितपत पोहोचतात? पहिलं तर ह्या आयडियल सिच्युएशन्स आहेत की ज्या अगेन कागदावरती आहेत की तक्रार नव्हे सूचना पेटी म्हणावं, म्हणजे मग बालकांना आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांना पण वाटू नये, मग ती शैक्षणिक संस्था असेल, बालगृह असेल किंवा कोणीही, की आपल्या विरुद्ध काहीतरी तक्रार, तर सूचना पेटी असावी. त्या सूचना पेटीला कुलूप असावं. त्याची किल्ली ही DCPU कडे, म्हणजे डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर, म्हणजे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ह्याच्याकडे असावी आणि दर 3 महिन्यांनी ह्या बाबतीतली मीटिंग व्हावी आणि तेव्हा त्यांच्या समोर ही पेटी उघडली जावी, असं कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. असे अनेक प्रकारचे उपक्रम करून बघितले आहेत. काही खूप मनापासनं हे करतात, लहान मुलांच्या समित्या बनवल्या जातात की मग ते तरी काहीतरी बोलतील वगैरे, आणि अशा तऱ्हेचं स्वातंत्र्य काही संस्थांमध्ये असतं आणि काही संस्थांमध्ये ते नसतं. तर ते संस्था ज्या पद्धतीची असेल, त्यांची आयडिओलॉजी जी पद्धतीची असेल, शाळा ज्या पद्धतीची असेल, त्याप्रमाणे हे इफेक्टिव्ह आहे की नाही हे ठरतं. मला नाही वाटत आजपर्यंत असा कधी सर्व्हे झालेला आहे की किती मुलांनी आणि काय प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. पण असं शाळेतनं किंवा बालगृहातनं त्या तक्रार पेटीतनं किंवा सूचना पेटीतनं सूचना आली आहे थेट बालकल्याण समितीला, असं काही घडलंय का? गेल्या 3.5 वर्षात एकही असा प्रश्न, अशी चिठ्ठी आमच्यापर्यंत आलेली नाही. हा, कधी कधी बालगृहांमधल्या मुली आमच्याकडे येऊन हे बोलतात आणि तेव्हा सांगतात मला एकटीला बोलायचंय. कारण पालकांची पण भीती वाटते, संस्थांची, आणि खरंच संस्था किंवा पालक विरुद्ध जातील का, तर कदाचित नाही जाणार, कदाचित सपोर्ट करतील, पण मुलांना विश्वास नाही वाटत. त्यामुळे
त्यामुळे त्यांना जर विश्वास वाटला तर त्या व्यक्तीला ते सांगतात आणि मग त्यांच्याकडनं आमच्याकडे किंवा आमचा विश्वास वाटला तर आमच्याकडे अशा पद्धतीने गोष्टी येतात. नवऱ्याच्याच विरुद्ध किंवा घरातल्या मोठ्या, मी जे मगाशी म्हटलं ना, 90% केसेस मधले जवळचे पहिले जवळचे नातेवाईक इन्व्हॉल्ड असतात आणि त्यामध्ये आपल्या पितृसत्ताक जी हे आहे त्याच्यामध्ये बाईला जरी ते माहीत असलं तरी तिच्या अंगात ताकद नाही की त्या एवढ्या सगळ्यांच्या विरुद्ध उभी राहील. अनेक वेळेला जेव्हा ऍडोलसंट वयात येत असलेल्या आलेल्या मुलांच्या बाबतीत जेव्हा अत्याचार घडतात त्यावेळेला घरातली जिला माहित आहे ती सुद्धा स्ट्रॉंगली त्यांच्या बाजूनी उभी राहत नाही. ह्याचं कारण असं आहे की तिलाही इतर मुलांची काळजी आहे. आपला जो कमावणारा नवराचे तोच जर का तुरुंगात गेला तर मग इतर मुलांचं शिक्षण काय होईल, घराचं काय, तिला कधी शिकवलेलं नसतं, तिला कमाई नसते, ती एवढ्या सगळ्यांना सांभाळून स्वतः कशी कमवेल. हे आपल्याला मॅट्रिक्स इतकं कॉम्प्लेक्स आहे की बेसिकली हे एक कारण आहे पैसा, दुसरं कारण आहे आपली नात्यांमधली हायरार्की की मी मोठ्या दिराच्या विरोधात कसं बोलू, मी सासऱ्याच्या विरोधात कसं बोलू. त्यावेळेला आया काय, आणि हे नॉर्मली आईच्या लक्षात नवऱ्याच्या विरोधात घरात कसं असते, नवऱ्याच्या विरोधात, दिराच्या विरोधात, सासऱ्याच्या विरोधात, किंवा जे आपले नातेवाईक आहेत ते श्रीमंत आहेत, त्यांनी आपल्याला पैसे दिलेले आहेत, अनेक प्रकारची प्रेशर असतात. अशा वेळेला आई काय सांगते, तू आज जा. आई वाचवण्याचा प्रयत्न करते, पण ना पोलीस स्टेशनला जाण्याची ना ताकद आहे मनाची, शरीराची, ना ते पुढे शहाण्याने पोलिसाची पायरी चढू नये. आणि हे कित्येकदा खरं व्हावं अशी परिस्थिती काही काही वेळेला असते. म्हणजे तिथे पण उर्दा माझी काळे गोरे आहेतच की काही, पण म्हणून तोच चष्मा लावून हे करण्याची, परंतु केवळ कधी कधी गैरवापर होतो. ह्याच्यासाठी तुम्ही खरे जेव्हा घटना घडते ह्यावर आणण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात. तर हे जे धरून ठेवणं आहे ना, मग ह्या सगळ्यामध्ये प्रत्येक 498 पण बंद केलं आपण, महिलांच्या बाबतीतलं होतं ते की पुरुषाच्या विरुद्ध कुठलेही गुन्हे नसावेतच, म्हणजे नाही का की सगळे चुकीचेच असतात आणि बायका कसा गैरवापरच करतात. अजूनही बोलतात की मुली, तरुण मुली ह्या वापरतात हा कायदा आणि अशा तऱ्हेचा जो आहे ना, परंतु ही आपल्या ह्याची सगळ्याची पाळंमुळं आपल्या कल्चर मध्ये आहेत, आपल्या समाजामध्ये आहेत. मुलं लवकर मोठी होतात आणि समाज मान्य करायला तयार नाहीये. म्हणजे अनेक प्रकारचे खचखळगे, अनेक कॉम्प्लेक्सिटीज. तर गुन्हे तुम्हाला जर माहिती म्हणून हवं असेल तर आता पॉक्सो केसेस मध्ये दाखल झाल्यानंतर आजपासनं ते त्याची निकाल लागेपर्यंत 8 वर्ष जात आहेत. आणि ह्या अनेक वर्ष लागल्यामुळे कायद्यामध्ये मुलांना पाहिजे तसा न्याय मिळत नाही आहे. ही आता परिस्थिती असताना गुन्हा दाखल करण्यापासूनच जर का खोडेर घालत राहिलो आपण तर त्याला काही अर्थ नाहीये. कारण की पोलीस स्टेशनला एकदा मुलांचा जबाब होतो पीडितेचा, त्याच्यानंतर फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेटच्या समोर तिचा 183चा आणि त्यानंतर चार्ज लावले जातात. आणि चार्ज लावल्यानंतर सुद्धा कोर्टामध्ये एकदा उलट तपासणी आहेच ना. म्हणजे इतकं सोपं नाहीये की न्याय वाटत सुटले, इतकं सोपं पण नाहीये. प्रोसेस खूप मोठी आहे, अनेक इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे, इमोशनल, आणि त्याच्यासाठी काय म्हणतो आपण, ताकद असणं मानसिक की मी हे सगळं सहन करून पण मला न्याय हवाच आहे. तर ह्या अनेक गोष्टी ह्यामध्ये घ्यायला पाहिजेत. त्यामुळे जरी काही लोकांचं म्हणणं असलं की त्याचा गैरवापर होतो, तर मला अशा लोकांसाठी असं म्हणणं आहे की कोणत्या गुन्ह्याचा गैरवापर होत नाही हे त्यांनी मला सांगावं. तर ओल्याबरोबर काय, सुक्याबरोबर ओलं जळतं आहे, हा असू शकतात, पण सगळेच असं नाही. आणि पण माझ्या मते जेव्हा ते मूल स्वतः तक्रार दाखल करतं, स्वतः जबाब दाखल करतं की माझ्या बाबतीत असं असं घडलेलं आहे, अशा बाबतीत मला फार कमी वेळेला असं दिसलेलं आहे की खोटा वापर केलेला आहे. कधी कधी तरुण मुलींच्या बाबतीत बोलूया की लग्न करायचं ठरलं होतं,
परंतु आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचे संबंध झाले हम्म. आणि दोघांचंही ठरलेलं होतं की आपण त्या वयात आलो की आपण लग्न करू. त्यामध्ये 2 प्रकार होतात की एक तर तो मुलगा म्हणतो की मी आता लग्न करणार नाही, किंवा मुलीच्या घरी कळतं आणि मग तिचं कुणाशी तरीच लग्न ठरवून हे करून मोकळे दिलं होतात. जातं. आणि पालकांच्या जेव्हा लक्षात येतं की मुलीला आपला बॉयफ्रेंड आहे, त्यावेळेला त्या बॉयफ्रेंडच्या विरुद्ध पालकच तक्रार दाखल करतात. तिथे मुलीला त्या मुलाला वाचवायचं असतं. हम्म. हे म्हणत असतानाच ही सुद्धा दुधारी हे आहे की काही वेळा मुलांमध्ये पण पैजा लागतात, हिला काढतो. हो. तर प्रेमाचा अर्थ, भावनांचा अर्थ हम्म. इथपासनं आपल्याला बोलायला हवंय हम्म. मुलग्यांशी, मुलींशी, बरोबर बरोबर. की ह्याच्यात पुरुषार्थ नाही हम्म. की मी हिला. आजकाल काय बॉडी काउंट हम्म. हा पुरुषार्थ नव्हे. हम्म. 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 आदर जो दोन्ही बाजूनी ब- असेल. असेल. तर ह्या गोष्टी शिकायला 100 हा. वर्ष लागतील कदाचित. बरोबर. पण म्हणून आपल्याला प्रत्येक केस एकसारखी नाही म्हणतायत की नाही नाही मुलीचं प्रेम आहे. 1 मिनिट, जरा काउन्सिलिंग करूया का आपण की कुठल्या परिस्थितीत प्रेम बसलंय, हम्म. हम्म. काय झालं हा. आहे, घटना प्रेमाच्या कशा यांच्या घडल्या, डेफिनेशन काय हा, आहे? आणि ते कशा घडल्या. हम्म. तर ह्याच्यामधनं मग किशोरवयीन, दोघंही किशोरवयीन असतील तर मग सारखं सगळ्यांना तुरुंगातच टाकायचंय का आपण. बरोबर. फार आयाम आहेत आणि ह्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरती काम करायला हवंय. किशोरवयीन मुलांच्या बद्दल आपण बोलत होतो की किशोरवयीन मुलांच्या बाबतीत असं नेहमी होतं की प्रेम संबंध असतात, सहमतीने संबंध ठेवले जातात आणि त्यानंतर मुलीच्या, विशेषतः मुलीच्या आयांचा किंवा मुलींच्या पालकांचा असा दृष्टिकोन असतो की ह्यातनं बाहेर काढायचं असेल तर मुलाला आधी तुरुंगात टाकायचं किंवा मुलावर पॉक्सो गुन्हा दाखल करायचा. याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? खूप चांगली प्रश्न तू विचारलास. अनेक वर्ष पॉक्सो ऑन द ग्राउंड नावाचं एक बाललैंगिक अत्याचारावर चालणारं नेटवर्क आम्ही चालवत होतो. हम्म. हम्म. आणि त्या वेळेला म्हणजे त्यालाही खूप वर्ष झाली, आता 5-6 वर्ष होऊन गेली. आमचं म्हणणं होतं त्यावेळेला की जेव्हा दोघंही 18 वर्षाच्या आतले आहेत, तेव्हा वयामधलं अंतर बघून आणि त्याची नीट काय आहे ते काउन्सिलिंग करून मगच त्याला गुन्हा म्हणावं का? हम्म. हम्म. की किशोरावस्थेतल्या काफ लव्हला तुम्ही गुन्हे म्हणणार आहात का? किंवा त्यावेळेच्या ज्या नॅचरल हॉर्मोन्समुळे होणारी किंवा त्याही आधी मी हा. असं म्हणेन की ते जे 18 वय आहे ते 16वर आणावं का, अशी मध्ये चर्चा हा, होती. तर हे कॅच 22 सिच्युएशन आहे. मला असं वाटत नाही की कायद्यामध्ये वय 16 करावं. कारण ओके. 16 वर्षाच्या मुलीवर खरा जेव्हा बलात्कार झालेला असतो तेव्हाही मग तिला डिफेंड करावं लागेल. हो हो. तर त्यामुळे मला वाटतं आता नवीन मी वाचलं रोमिओ ज्युलिएट Yes. ह्या नावाचं काही देशांनी संमत Clause. केलंय. रोमिओ ज्युलिएट ह्या नावाचा क्लॉज पॉक्सो कायद्यामध्ये घालावा असं सुप्रीम कोर्टामध्ये सध्या उभं आहे. ओके. विशेषतः 16 ते 18 वयातल्या मुलांसाठी, मुला मुलींसाठी, की ह्यांना मग ह्यांना सोडून द्यावं का? तर नाही. परंतु ह्या वयामध्ये सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन की हा अपराध आहे का, ही त्या वयामध्ये काउन्सिलिंग करून असं काही करता येईल का, ह्या दृष्टीने सरसकट 16 ते 18 वयातल्या मुलगे आणि मुली यांना पीडित आणि गुन्हेगार म्हणत राहणं याने कोणाचेही प्रश्न सुटत नाही. मुलं 10व्या वर्षी वयात येत आहेत आणि लग्न करायचं वय 21 आणि 18 आणि तर हे सगळे खूप कॉम्प्लेक्स आहेत. पण म्हणून मग कायद्यातच 16 म्हणावं का? तर नाही, कारण की सगळीच मुलं 16व्या वर्षी मॅच्युअर नाही होत. त्यामुळेच तर आपण 18 वर्ष केलं ना. पण हे क्लॉज घालावं की हे जे गुलाबी प्रेमाचे दिवस असतात तर ह्यांना कुणी गुन्हेगार ठरवू नये, परंतु जबाबदारीने कसं वागावं याबद्दल काउन्सिलिंग करावं. तर हे सध्या तरी आता ताजा
गरम विषय सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि मला असं वाटतं की ह्याचा खूप उपयोग होईल. ओके. कारण नाही तर पण विनाकारण मुलं मग सुधारगृहात जाणं, तिथून त्यांचं पुन्हा आयुष्य वेगळ्या पद्धतीनं घडणं, हे कुठेतरी त्या आपणच लहान मुलांना पुन्हा वेगळ्या मार्गाला हो. नेतो आहोत असं हो काहीतरी आणि हे होताना तरी दिसतंय. दोघं जणही लहान आहेत तेव्हा, हम्म. पण 17.5 वर्षाची मुलगी आणि 18.5 वर्षाचा जर मुलगा असेल हम्म. तर मग त्याला ऍडल्ट सारखंच जर का वागवलं गेलं, कारण तो बरोबर. 18 वर्षाच्या नंतर ऍडल्ट आहेस, बरोबर तर हे काही बरोबर नाही. बरोबर. तर त्यामुळे इंटेंट, वन्स अगेन रोमॅन्टिक इंटेंट आहे का वापरायचा इंटेंट, हे सगळं काउन्सिलिंग कंपल्सरी करावं असं मला स्वतःला बरोबर वाटतं. की बरोबर. प्रत्येकाला गुन्हा 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 आणि आई वडिलांना कळतं की बॉयफ्रेंड आहे म्हणून दाखल होणारे जे गुन्हे आहेत, तर त्याच्यामध्ये धाकाने मुलींनी काहीतरी बोलणं की कुणीतरी प्रेशराईज करतंय म्हणून, यापेक्षा खरं काय आहे जरा थोडं शिथिल करावं असं माझं म्हणणं आहे. तर त्या मुलीचंच म्हणणं असेल की नाही, माझा याच्याशी मैत्री सुद्धा नव्हती किंवा काहीही नव्हतं आणि तरी ह्यानी माझ्याशी असं मला करायचा आहे गुन्हा दाखल, तर मात्र त्या मुलीचा शब्द किंवा मुलग्याचा शब्द हा आखरी ठेवावा. ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशीही पण आहे की ह्या वयाला हॉर्मोनल गोष्टी लक्षात ठेवून ह्या वयामध्ये जर का आपण डायरेक्ट गुन्हे आणि जज आणि जजमेंट आणि ह्या सगळ्या प्रकरणांपेक्षाही जर का आधी काउन्सिलिंगला वाव दिला आणि मग त्याच्यातनं जर का काही तर्क काढून हे खरंच गुन्हा आहे की नाही हे बघितलं, तर दोन गोष्टी होतील की सहजरित्या वाटून गेलेल्या गोष्टींमुळे कुणी गुन्हेगार बनणार नाही, कुणी पीडित बनणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जे लहान मुलांवरती किंवा किशोरवयीन मुलीवरती, आता एखादी 17 वर्षाची मुलगी आणि तिच्यावरती 40 वर्षाच्या मुलांनी किंवा अनेक मुलांनी मिळून जर का लैंगिक अत्याचार केले, रेप केला किंवा अगदी 19-20 वर्षाची पण असतील पण 4-5 मुलांनी मिळून ठरवून रेप केला किंवा तिचे अश्लील व्हिडिओ काढले, तर ह्या प्रकरणं वेगळी ठेवून त्यांना गुन्हे म्हणणं आणि जिथे प्रेम प्रकरणं, मग ते प्रेम कशातनं झालं आहे की नाही आहे हे काउन्सिलिंग मधनं मग तुम्ही ठरवा की हा गुन्हा होता की नव्हता. तर हे फार उपयोगी पडेल. आज मी मगाशीच सांगितलं तसं की 2017 सालच्या 18 सालच्या केसेस ज्या मी दाखल केलेल्या आहेत त्यावेळेला अतिउत्साहात की कोणी करत नाहीये तर मीच करीन, आणि तेव्हा मला इतकी समज नव्हती की पोलिसांनी सुओ मोटो म्हणजे स्वतःहून ऍक्शन घ्यायची असते. तर त्याच्यासाठी आत्ता शेवटच्या जजमेंट्स येत आहेत आणि एवढी वर्ष लागल्यामुळे कदाचित आपल्याला न्याय मिळत नाही. मग जे फास्ट ट्रॅक कोर्ट असतं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, मग ह्या केवळ कागदावरच्या म्हणायच्या का? इंटेंट चांगला आहे, पटकन व्हावं का, एका वर्षाच्या 3 महिन्याच्या आत चार्जशीट दाखल व्हावं हे होत आहे, कारण नाही तर पोलीस सस्पेंड होतात. म्हणजे अशी जेव्हा तरतूद आली की तुम्ही FIR दाखल करून घेतला नाही तर तुम्ही सस्पेंड व्हाल, तुम्ही चार्जशीट दाखल केली नाही तर तुम्ही सस्पेंड व्हाल, म्हणजे पनिशमेंटच्याच अंडर दबावामध्येच हे जे काही दाखल होत आहे ते एक तर दाखल होत आहे ते आत्ताशी आहे. परंतु अशा पद्धतीने जर का रोज सतत पालकांना वाटलं म्हणून किंवा जे आपण म्हणतो आत्ताचे मी म्हटले तसे की क्षणिक वाटलेल्या प्रेमामधनं की माझ्या मुलीला तू नेलंच कसं, माझ्या मुलीशी तू बोललाच का, किंवा ती त्याच्याशी बोललीच का, मग ती त्याच्याबरोबर पळूनच जाईल का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जरा इमोशनल लेव्हलला पालकांना मुलांना जर का थोडं ट्रेनिंग अवेअरनेस लेव्हलला जर का घेता आल्या, तर ज्या गंभीर केसेस आहेत की ज्याच्यामध्ये आता खरं म्हणजे पॉक्सोमध्ये कन्सेंट हा विषय येत नाही, कारण तुम्ही लहान 18च्या खालच्या मुलींना कन्सेंट देण्याचा अधिकार नाही, परंतु तक्रार नाही अशी जर का केस असेल की मुलीची तक्रार नाही, तर मात्र आपण जरा वेगळ्या दृष्टीने पाहूयात का, म्हणजे जिथे मुलांच्या तक्रारी आहेत, मेडिकल एव्हिडन्सेस आहेत, फाटतूट झालीये, तर अशा अशा केसेस आपल्याला फास्ट हे करता येतील. त्याच वेळेला घोषणा खूप होतात की पॉक्सोची खूप जास्त कोर्ट असली पाहिजेत, जास्त जजेस असले पाहिजेत. हे आपल्याकडे अजूनही कागदावर आहे. बाल न्यायालयाची, बाल म्हणजे पॉक्सोच्या न्यायालयाची नियम
टाकलेली आहे कोर्टामध्ये शिवाजीनगरच्या. ते केव्हा होईल आणि त्याच्यामध्ये कधी तेवढी कोर्ट येतील ह्याची आम्ही वाट बघतोय. तर हे जेव्हा सगळ्या लेव्हलला ते जेव्हा वरती येईल ना, की हे महत्वाचं आहे. हे जेव्हा सरकारला वाटेल, हे जेव्हा पालकांना वाटेल, हे जेव्हा पोलिसांना वाटेल, वकिलांना वाटेल, तेव्हा 1 वर्षात नाही तर 1.5-2 वर्षात का होईना काहीतरी निकाल लागेल असं मला वाटतं. बाललैंगिक शोषणाच्या संदर्भातले आपण वेगवेगळे हे आयाम बघितले की कुठल्या गुन्ह्याखाली बाललैंगिक शोषण येतं. आताचं जे सध्या लहान मुलं म्हणजे अगदी 12 वर्षाच्या मुली, 10 वर्षाच्या मुली इन्स्टा, फेसबुक अशा वेगवेगळ्या अकाउंट्सवर असतात आणि तिथं चुकीच्या पद्धतीनं कनेक्शन होतं आणि तिथे हा ऍडल्ट कंटेंट काही वेळा या मुलींकडे येतो किंवा मुलांकडे येतो. तर तेव्हा ते पॉक्सो हा कायदा काय सांगतो याबद्दल? हो, आता कंटेंट येतो तर साहजिकच त्यांनी एज जे आहे, म्हणजे त्या ऍपने घालून दिलेलं एज आहे त्यापेक्षा जास्त एज सांगितलेलं असेल तेव्हाच तो कंटेंट त्यांच्याकडे आलेला आहे. बरोबर. तिथे आपण काही करू शकत नाही. परंतु जेव्हा असा कंटेंट त्यांना बघायला मिळतोय तेव्हा त्या साईड वरती जातात आणि ते बघतात, कारण की त्यांना उत्सुकता असते. पण आपल्याला पण ह्या गोष्टी त्यांना ओपनली बोलायला हव्यात की हे या एज मध्ये तुम्ही आलेला आहात तेव्हा तुम्हाला ती उत्सुकता असेलच, पण तुम्ही तुमच्या लिमिट पर्यंत ती उत्सुकता ठेवली पाहिजे की कशा प्रकारे हे बघितल्या जातंय. आणि दुसरी गोष्ट की जर अशा गोष्टी किंवा दाखवल्या जात असतील तर नक्कीच तिथं पोक्सो लागला जातोय. आणि जर दाखवले जात असेल तर पोक्सो लागल्यानंतर त्याच्यासोबत अनेक बाकीचे सुद्धा सायबर असेल किंवा बाकीचे ऍक्ट सुद्धा तिथे लागले जातात, बाकीचे सेक्शन्स लागले जातात, तेव्हा ते ऍड होऊनच ती केस पण पुढे अशा जाते. सिच्युएशनला केवळ ऍडल्ट कंटेंट याचा अर्थ केवळ व्हिडिओ नाही. माझं म्हणणं आहे की ऍडल्ट कम्युनिकेशन पण त्या दरम्यान होत असतं. हो. तर तिथे पॉक्सो लागला जातो का? हो, तिथे पोक्सो लागतो आणि प्लस बाकीचे कलम सुद्धा लागतात. जसं सायबर गुन्ह्यातले. हा, आयपीसी लागल्यानंतर जसं जर एखाद्या बालकावरती रेप होतोय तर तिथं आयपीसी तर लागतोच, 376 आयपीसीचं कलम लागतं. त्याचबरोबर पोक्सोचे कलम सुद्धा लावतात आणि पोक्सोच्या नुसार ती केस चालते. त्याप्रमाणे इथे आयपीसी लागल्यानंतर पोक्सो लागलं, तसं तिथे सुद्धा पोक्सो लागल्यानंतर सायबरचे जे काही कलम असतील संबंधित कलम लावतात आणि नंतर ती केस पुढे चालू राहते आणि त्या आरोपीवरती ते गुन्हे लागले जातात. तर अशा केसेसमध्ये जेव्हा चाइल्ड बघतंय, बालक बघतंय की अशा व्हिडिओ ऍडल्टचं जे कंटेंट आहे ते बघतंय, तेव्हा आपण पण त्याच्यासोबत बालकासोबत मन मोकळेपणानं बोलायला हवं की आता तुझ्यात जे चेंजेस होत आहेत, मानसिक चेंजेस आहेत, हे होणारच आहेत, पण तुला सुद्धा ते मर्यादा ज्या आहेत त्या ठेवायला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, जर असा इंटेंट जर एखादा व्यक्ती किंवा आरोपी विक्टिमला दाखवतीये, बालकाला दाखवतीये, तेव्हा म्हणजे पोक्सो सोबतच सायबर गुन्हे सुद्धा, सायबरचे सेक्शन सुद्धा त्या केसमध्ये लावले जातात आणि त्याप्रमाणे मग ती केस पुढे चालत राहते. जसं की आपल्याकडे एक केस आली होती मागे की विक्टिमला धमकावलं होतं, व्हिडिओज पाठवलेले होते आणि सांगितलं होतं की आपण असं करूयात का, तुला आवडेल का माझ्यासोबत असं करायला. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती विक्टिम जी आहे ती इतकी ट्रॉमामध्ये गेली की नंतर त्या विक्टिमला काउन्सिलिंग करून बाहेर काढावं लागलं. अशा वेळेस आम्ही ती सायबर ची केस त्या आरोपीवरती दाखल झाली, आयडी वरती दाखल झाली, कारण की तो आरोपी आहे, तो आरोपी कोण आहे हे शेवटपर्यंत सापडलं नाही. मग अशामध्ये पोक्सोचा सुद्धा कलम लागला, सायबर क्राईमचा सुद्धा कलम लागला आणि ही केस चालू राहिली. परंतु आरोपीच फरार असल्यामुळं शेवटी ती केस म्हणजे कोणावर चालवणार, आयडीवर तर नाही चालवू शकत. तर शेवटी ती केस अजूनही चालू आहे, अजूनही आरोपीचा तपास पोलीस करतात. तर अशा प्रकारे सायबरच्या सुद्धा केसेस खूप वाढत चाललेल्या आहेत. आता मी शेवटच्या प्रश्नाकडे येते. आपण हे सगळं बघितलं की पॉक्सोच्या
एकूणच कायद्याबद्दल खूप कायदा कडक आहे आणि याच्याबाबत दोन्ही म्हणजे बालकांनी सुद्धा आणि तितकंच प्रौढांनी सुद्धा अवेअर असण्याची खूप गरज आहे. हे असताना जेव्हा जेव्हा गुन्हे दाखल होतात आणि जेव्हा ह्या गुन्ह्यांचं पुढे कोर्टामध्ये त्याचं जेव्हा मांडणी होते आणि तो जो काही न्याय मिळवण्याकरता चा जो हा सगळा प्रयत्न असतो, तर तुमच्या लेखी न्याय ही नावाची भूमिका नक्की काय आहे? न्याय म्हणजे काय? जेव्हा आपण नॉर्मली बोलत असतो ना, की न्याय झाला नाही किंवा न्याय मिळाला नाही, तर पहिलं आपण बोलतो ते कोर्टात मिळालेल्या न्यायाबद्दल. तर आपण पहिली गोष्ट म्हणजे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. म्हणजे जेव्हा न्याय मिळायला म्हणजे कोर्टामध्ये केस संपून त्याचा जो काही निकाल आहे तो लागायला जेव्हा खूप वेळ लागतो, तेव्हा त्याचा अर्थ खरं म्हणजे न्याय मिळालेला नाही असाच होतो. त्याच्याच बरोबर आपण सगळे मोठी माणसं असतो ना, तर आपल्याला एकदा कोर्टात कुणाला तरी शिक्षा झाली की आपल्याला वाटतं न्याय झाला. परंतु जे पीडित आहे बाललैंगिक अत्याचारामधली मुलगा मुलगी जे कोणी असेल ते अल्पवयीन आहेत, तर त्या माणसाला जर का शिक्षा लागली तर ह्या माणसाच्या आयुष्यात काय बदल झालेत का? तर न्याय ही संकल्पना अशी संपूर्ण असली पाहिजे. म्हणजे ह्याच्यावर जर का पीडित आहे आणि त्याच्यावरती गुन्हे झाले आणि त्यामुळे त्याचं मानसिक खच्चीकरण झालंय, शारीरिक खच्चीकरण झालंय, तर मग त्यांनी त्याच्यातनं बाहेर कसं यावं, ट्रॉमामधनं बाहेर कसं यावं ह्याच्यावर काम करणं, त्याला सरकारी योजना ज्या ज्या लागू होत आहेत त्या मिळतील कशा त्याच्यावर काम करणं, त्या बाळाला काय शिकायचंय पुढे जाऊन, तर ज्याने की ते स्वतःच्या पायावर उभं राहील ह्याच्यासाठी काम करणं, त्याला कुठल्या कुठल्या रिसोर्सेसची गरज आहे त्या गरजेनुसार काम करणं. एखाद्या मुलाच्या बाबतीमध्ये समजा जर का स्वतःचे वडीलच आरोपी असतील तर त्यांना जर का किंवा जवळचे नातेवाईक जर का आरोपी असतील तर त्यांना कधीच न्याय मिळत नाही, कारण त्याला शिक्षा लागली तरी ह्याच्याशी वाईट वागणार आहेत आणि नाही लागली तर मग तर तू खोटं बोललीस म्हणणार आहे. त्यामुळे मग खरंच न्यायाचा अर्थ काय आहे, तर जे मूल आहे, जे लहान आहे, ज्याच्यासाठी आपण हा एवढा मोठा कायदा आणला, त्याला कडक केलं, इतके त्याच्यासाठी अनेक वर्ष चर्चा झाल्या आणि मग न्याय म्हणून मुलांना काय मिळायला पाहिजे, तर एका बाजूला आरोपीला शिक्षा, दुसऱ्या बाजूला ट्रॉमामधनं बाहेर येण्यासाठी योग्य ती मदत. हल्ली ना काउन्सिलर म्हटलं ना की पोलीस पण म्हणतात आम्ही त्याला काउन्सिलिंग केलं, तर प्लीज काउन्सिलर ह्याचा अर्थ ट्रॉमा काउन्सिलर जो असेल त्यांच्याकडनंच ट्रॉमा काढण्याची गोष्ट करून घ्या. तर अशा तऱ्हेचं जेव्हा तुम्ही सर्वांगीण आणि पुनर्वसन गरज असेल तर, की घरी राहूच शकत नाही कारण आरोपी सुटलेला आहे आणि तो तर मग पुनर्वसनाच्या दृष्टीने पहिली 18 वर्ष बालगृहामधनं आणि नंतर सुद्धा घरचे घ्यायलाच तयार नसतील तर खरं म्हणजे जे ऍक्ट प्रमाणे घरच्यांवरती गुन्हे दाखल करणं 74-75 प्रमाणे की तुम्ही मुलं जन्माला घातलीत आणि त्यांच्याकडे बघत नाहीयेत, हा एक आहे. अनुरक्षणाची मदत देणं, सगळ्या ज्या काही योजना केलेल्या आहेत त्या सगळ्या त्या स्ट्रॉंग कोणी व्हायला पाहिजे व्हिक्टिमने ना, तर त्याच्यासाठी तुम्ही सर्वांगीण प्रयत्न केले तर त्या पीडितेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं आपल्याला म्हणता येईल. न्याय देणं म्हणजे केवळ त्याला तुरुंगात घालणं हा न्याय देणं आणि त्याने काही होत नाही. कारण का होत नाही त्याने, कारण की जेवढ्या मोठ्या शिक्षा असतात ना तेवढ्या त्या मिळणं अवघड होतं. का अवघड होतं, तर आपली जी न्याय संहिता आहे ती काय सांगते की 100 अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा व्हायला नको. आणि पॉक्सो जरी कितीही रिव्हर्सवाला कायदा असला तरी ठोके पोलीस, वकील, न्यायाधीश सगळ्यांच्या डोक्यामध्ये IPC BNSच आहे आणि त्यामुळे त्या अर्थाने न्याय मुलांना खूप पटकन मिळेल हे अवघड आहे. आणि म्हणून ठीक आहे ते प्रोसेस चालू राहील, परंतु या बाजूला ते ऑलरेडी कोलमडलेलं मूल अजून कोलमडणार नाहीये ना,
त्याच्या आधाराला कुणीतरी तरी तर उभा आहे ना. बरोबर. ह्या ज्या सगळ्या सपोर्ट सर्व बाजूनी, आर्थिक, मानसिक, इमोशनल, फिजिकल, राहणं, खाणं, जेवणं, शाळा, युनिफॉर्म, जी काही गरज आहे ती बघून ती भागवली तर न्याय मिळाला. बरोबर. बरोबर. त्यामध्ये नाही तर मग सारखं कोणाला तरी जबाबदार धरायचं की आई हे केलं, वडील फिरले, आई फिरली. अरे पण त्यांच्याही परिस्थित्या बघा. तर हे खूपच मोठा विषय आहे. बाल लैंगिक शोषणाच्या बाबतीत आपण आज विस्तारानं चर्चा केली. आपल्या घरातलं मूल अचानक कसं बदलतं, अचानक त्याच्यामध्ये काय बदल घडतात, हे तर आपण पालक म्हणून लक्ष देतच असतो. पण त्या पलीकडेही जाऊन आपल्या मुलांवर कुठल्या प्रकारच्या अशा पद्धतीचे गंभीर गुन्हे घडत तर नाहीयेत ना, याच्याकडे डोळ्यात खरं तर तेल घालून बघण्याची गरज आहे. तर या कायद्याची अंमलबजावणी अधिक इफेक्टिव्ह व्हावी, यासाठी आपण सर्वांनी खरं तर मिळून प्रयत्न केले पाहिजेत. तर या पॉडकास्टसाठी नंदिता अंबिके, ऍडव्होकेट प्रियांका कदम आणि आमचे सहकारी सुशांत आशा हे आवर्जून आले. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून थँक्स. तर हा पॉडकास्ट आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.